मित्रांनो नमस्कार. काल अतिशय मोठा भूकंप जो आहे हा सोव्हिएत रशियाचा अर्थात किंवा रशियाचा एक पार्ट जो आहे हा एक पेनिन्सुला आहे. याचं नाव आहे कामचट्का. रशिया जो आहे हा जगातला सगळ्यात मोठा देश आहे आणि अगदी पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत जगाचा अर्धा भाग जो आहे हा रशिया व्यापतो आहे. 11च्या आसपास टाइम झोन्स जे आहेत ते रशियामध्ये आहेत. आपण पाहू शकता प्रचंड मोठा देश आहे आणि याचा एक भाग जो आहे हा भाग या रशियाचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा अति पूर्वेला आहे आणि या पेनिन्सुलाचं नाव आहे कामचट्का. काल जो भूकंप झाला आहे त्या भूकंपात त्याची तीव्रता जी होती ही होती 8.9च्या आसपास. 8.8 किंवा 8.9 अजूनही फिक्स नाही आहे. बऱ्याच वेळा त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे त्याला वेळ लागतो आहे. पण सरासरी 8.8 ते 8.9 ही जी मॅग्निट्यूड जे होतं या भूकंपाचं होतं आणि त्यामुळं आजपर्यंतच्या इतिहासातला कदाचित हा दुसरा किंवा तिसरा अतिशय जोरदार मॅग्निट्यूडचा भूकंप आपल्याला असं म्हणता येईल. आतापर्यंतचा इतिहास असा आहे की 9च्या आसपास 9.5 9.6 अशा काही घटना ज्या आहेत जगात एक दोनदाच फक्त घडलेल्या आहेत. 9.1 जो आहे हा 26 डिसेंबर 2004 ला इंडोनेशियाचा भूकंप आपल्या सगळ्यांना आठवत असेल. इथे साधारणतः 2,27,000 लोक त्यावेळेस मारले गेले होते. पण आता जो भूकंप आलेला आहे हा त्याच्या आसपास आहे. 8.8च्या इंटेन्सिटीचा भूकंप जो आहे हा आपल्याला या बेटावर आता आपल्याला पाहायला मिळतोय. कामचट्का बेट म्हणण्यापेक्षा पेनिन्सुला आहे हा. आणि इथे पाहतो आपण की इथे जापान जो आहे हा जापान इथे जस्ट बाजूला लागून आपल्याला पाहायला मिळतोय. हा जापानची बेट पण काल एक भूकंप आलेला आहे. पिवळा रंग दाखवतोय की इथे भूकंप आलेला आहे. पण मोठ्या प्रमाणात हे छोटे मोठे भूकंप जे आहेत ते काल येऊन गेलेत या कामचट्का पेनिन्सुलाच्या जवळ. हे इथेच का बरं येतात भूकंप? तर त्याचं कारण आपण पाहू शकतोय की हा सगळा जो आहे हा सगळा भाग कसा आहे. इथे पाहतो आपण की काय आहे तर ही अं, दोन प्लेट्स जे आहेत ह्या एकामेकाला टकरावत आहेत आणि एकामेकाला टकरावल्यामुळं या प्लेट जे आहेत ह्या वर उंचावल्या गेलेल्या आहेत. एखादा फुटबॉल जसा असतोय त्या फुटबॉल आपण पाहतोय की तो छोट्या छोट्या षटकोनांनी तो शिवलेला आपल्याला पाहायला मिळतोय फुटबॉल. त्याचे धागे जे असतात सुईनं तो शिवलेला असतोय. पृथ्वी जी आहे ही पृथ्वी अशीच वेगवेगळ्या या छोट्या छोट्या, मी त्याला षटकोनाचा आकार म्हणणार नाही पण वेगवेगळे प्लेट्स जे आहेत त्या प्लेट्स एकमेकाला शिवल्या पण नाहीत, एकमेकाला जोडलेल्या आहेत आणि एकमेकाला आदळत आहेत. तर इथे आपण ही प्लेट जी आहे ही प्लेट पॅसिफिक महासागराची पाहू शकताय. ही पॅसिफिक प्लेट जी आहे समुद्राची ही आपल्याला इथे पाहायला मिळते आणि ही एशियाटिक प्लेट जी आहे ही आपल्याला इकडे पाहायला मिळते. ह्या दोन्ही एकमेकाला आदळत आहेत आणि काय होते मग परिणाम त्याचा की अशा प्रकारचा समुद्रामध्ये पर्वतांचा एक उंच वटा निर्माण होतोय. जापान हा देश दुसरं काहीही नसून समुद्रात उंचावलेला एक पर्वत आहे. दोन प्लेटच्या मार्जिनवर त्या प्लेट मार्जिन एकमेकाला आदळल्यामुळं उंचावलेला एक समुद्रातला पर्वत आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपण इथे पाहू शकताय जापानची जी समुद्र सपाटीपासूनची जी उंची जी आहे, हा माझं कर्सर ज्या ठिकाणी आहे ती फक्त 1 मीटर. आणि इथे इमिडिएट हा जो आहे हा आहे 5,743 मीटर. इथे उजवीकडे पहा हे आकडे बदलतील. इथे पाहतो आपण की इथे समुद्र जो आहे किती खोल आहे तर हा साधारणतः 6,464 मीटर, म्हणजे 6 किलोमीटर खोल समुद्र जो आहे समुद्र या ठिकाणी आहे. इथे आता माझं कर्सर ज्या ठिकाणी आहे हा इथे कर्सर जो आहे हा इथे आहे 7 किलोमीटर खोल. आणि हा जापान जो आहे हा 46 मीटर उंच आहे. याचा अर्थ असा की त्याच्या प्लेट मार्जिन जे आहेत त्या प्लेट मार्जिन वर भूकंप मोठ्या प्रमाणात येतात. तो एक्टिव्ह असा एक झोन असतोय, त्याला आपल्याला मार्जिन झोन असं आपल्याला म्हणता येईल. आणि अशाच झोनवर हा आणखी बेट जो आपल्याला पाहायला मिळेल याचं नाव आहे कामचट्का. आणि त्यामुळं हा भूकंप जो आहे भूकंप या ठिकाणी आलेला आहे या कामचट्का जवळ आपण पाहतोय. प्रमाणात निर्जन, म्हणजे त्याला निर्जन म्हणणार नाही पण फार कमी वस्ती आहे या भागामध्ये. इथे साधारणतः हा कामचट्का एक त्याचा प्रोव्हिन्स जो आहे त्याचा एरिया जो आहे साधारणतः 2,70,000 स्क्वेअर किलोमीटरच्या आसपासचा आहे हा एरिया.
आणि लोक किती आहेत तर 2,89,000 लोक आपल्याला इथं पाहायला मिळतील. याची डेन्सिटी जी आहे पर स्क्वेअर किलोमीटरला 0.62 लोक राहतात. म्हणजे भारताचा विचार जर केला असेल तर लोक फार कमी आहेत त्या ठिकाणी. मोस्टली इथे आयलंड जे आहेत छोटे मोठे या ठिकाणी पसरलेले आहेत. इथे जिवंत ज्वालामुखी आहेत आणि जिवंत ज्वालामुखी असल्यामुळे ती पण लोकांना भीती आहे. त्यामुळे लोकांची लोकसंख्या जी आहे ही फार कमी आहे. वर्षभर जवळपास बर्फाच्छादित असलेला परिसर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे ही लोक जे आहेत लोक तरी राहत नाही. प्रचंड मोठा पसरलेला देश आहे हा रशिया. आणि या भागातला हा भूकंप जो आहे हा भूकंप प्लेट मार्जिनच्या परिसरात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. ही लाल रंग जे आहे तुम्हाला प्लेटची मार्जिन दाखवते आहे. जगभर ह्या प्लेट मार्जिन पसरलेल्या आहेत. हिमालय जो आहे अशा प्रकारे मार्जिनवर आपल्याला पाहायला मिळतो आहे. हे इंडियन सब कॉन्टिनेंटल प्लेट आणि ही आहे पुन्हा इथे एक एशियाटिक प्लेटला जाऊन हा टकरावतो आहे. त्याला त्यामुळे भूकंप जे आहेत भूकंप या मार्जिन लाईनवर मोठ्या प्रमाणात येतात. आपण पाहू शकता की अशीच मार्जिन लाईन होती ही कुठली तर ही इंडोनेशियाची आणि त्यामुळे इंडोनेशियाला पण 2004 ला प्रचंड मोठा भूकंप जो आहे हा या मार्जिन लाईनवरच आलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर ह्या मार्जिन लाईन्स आणि भूकंप मोस्टली याच भागात का बरं येतात, ज्वालामुखी इथेच का बरं असतात. मोस्टली जगाचा विचार समजा आपण केला असेल तर जगातले ज्वालामुखी आणि जगातले भूकंप एकामेकावर ओव्हरलॅप होतात. जिथे नॉर्मली लाईव्ह वल्कॅनोज आहेत, जिवंत ज्वालामुखी आहेत, त्याच भागामध्ये भूकंपाच्या ऍक्टिव्हिटी पण जे आहेत ह्या मोठ्या प्रमाणात होतात असं आपल्याला पाहायला मिळेल. तर इथे हा कामचटका साधारणतः 8.8 आसपासचा भूकंप काल आलेला आहे आणि अजूनही त्सुनामीचं अलर्ट आलेला आहे. ज्या भागात जवळचे परिसर असतील, जापानला त्सुनामी येऊ शकते, पाहू शकताय आपण. एल्युशन आयलंड्स आहेत, इथे त्सुनामी येऊ शकते. कॅलिफोर्निया आहे, त्या कॅलिफोर्नियाला सडनली कारण समोरासमोर फ्रंटला आहे, इथे भूकंप ऍक्टिव्हिटी आणि पुन्हा त्सुनामी येऊ शकते. इथे सगळे त्सुनामीला आहे कारण छोटे मोठे आयलंड्स आहेत आणि मोठी त्सुनामी जर आली असेल तर तो पुरा सबमर्ज होऊ शकतो आहे. हे हवाई आयलंड जे आहेत त्याची राजधानी आहे होनोलुलू. तर याला पण प्रचंड मोठा धोका जो आहे धोका आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर एनिवे हे सगळं तुम्हाला मला दाखवायचं होतं आणि जग कसं धोक्यामध्ये आहे ते पण आपण या ठिकाणी आता पाहू शकतो. थँक्यू फॉर युअर वॉचिंग. थँक्स अलॉट.